सलामीची जोडी दाखल झालेली आहे आणि आता मात्र सामन्याला सुरुवात होते. क्वार्टर फायनलचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये. कोणता संघ सेमीफायनल मध्ये पोहोचतोय पाहिजे थोड्याच वेळात समजेल. पहिला षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र साई कृपा क्रिकेट संघाचा सर्वेश. सर्वेश आपलं शत्रक्षण लगेच लावून घ्या. सर्वेश गोलंदाजी बार करते. पहिला षटक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामने स्ट्राईकला या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती रोहित मोरे ना स्ट्राईकला या ठिकाणी मात्र रोहित. हा चेंडू कणकवली संघाची जोडी. पहिला चेंडू 2 धावांसाठी चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला जातोय त्यामुळे 2 धाव मिळतात. संघाचं आपलं खातं खोलतोय तो रुपये. यावेळेला सुद्धा निश्चितपणे सुंदर फटका. 4 धावा होत आहेत धाव फलकावरती. सर्विसचा चेंडू सुंदर फटका अप्रतिम फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिलिमिडरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय परंतु 1 धाव मात्र मिळते आणि एकेरीने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 5 वरती. सर्व्हिसचा पुढचा चेंडू सुंदर फटका. पुन्हा 1 धाव मात्र झेंडू बॉम्ब लावावा लागेल निश्चितपणे या ठिकाणी पाहायला. सर्व 2 फटके या ठिकाणी क्षेत्ररक्षकच्या अंगावरती पाहायला मिळत आहेत त्यामुळे धावसंख्या या ठिकाणी स्थिर होते ती 5 धावा. या षटकातील शेवटचे 2 चेंडू. सर्व्हिसचा हा 5वा चेंडू. यावेळेला मात्र एकेरीसाठी धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 3 चेंडू या ठिकाणी मात्र धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. सर्व्हिसचं पहिलं षटक समाप्त होतंय आणि या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय. गडी बाद होत नाही परंतु निश्चितपणे एक चांगलं षटक. बिनबाद 6 अशी धावसंख्या कणकवली क्रिकेट संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकेरीने संघाची धावसंख्या परिवर्तित होते. धावसंख्या पोहोचते 7 वरती. बिनबाद 7 अशी धावसंख्या. रोहितचा सामना करतोय पुढच्या चेंडूचा. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि डॉट ना. पुढचा चेंडू सुंदर. एकच धाव मिळू शकेल. एकेरीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वरती. सुटला असता तर घरात खणखणीत चौकार पाहायला मिळाला असता परंतु चांगले क्षेत्ररक्षण. हे 2 खंदी क्षेत्ररक्षक या ठिकाणी फलंदाजाच्या समोर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. याही वेळेला एक 2 धावीसाठी चेंडू जातोय. 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. शैलेशचा पुढचा चेंडू
सुंदर फटका, 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. अप्रतिम फटकेबाजी रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या पोहोचते 13 वरती. षटकाची समाप्ती होते. तब्बल 2 षटकांचा खेळ संपतोय. 13 अशी धावसंख्या धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी, त्यामुळे पाहायचं आहे अजूनही जवळजवळ 15-20 धावांची गरज असेल ती कणकवली क्रिकेट संघासाठी. एक फायटिंग टोटल, एक समाधानकारक धावसंख्या उभी करायची असेल, प्रतिस्पर्धी संघासमोर एक तगडं आव्हान द्यायचं असेल तर निश्चितपणे 30-35 धावांचं तर या ठिकाणी स्कोरबोर्डवर लावावे लागतील. ती जबाबदारी असेल ती रुपी आणि त्याचा संघ साथीदार रोहितची. परंतु मात्र एका बाजूने अप्रतिम क्षेत्ररक्षण होते, चांगली गोलंदाजी होते, ती मात्र साई कृपा क्रिकेट संघाची. अप्रतिम 2 क्षेत्ररक्षक निश्चितपणे चांगले क्षेत्ररक्षण करतायत. संभावित चौकार त्या ठिकाणी रोखले जात आहेत. ते या 2 क्षेत्ररक्षकांच्या जीवावरती. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय सनीप. वाईडचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 14 वरती. हा चेंडू फलंदाज बाद रुपी मोरे ला मैदान सोडावं लागतंय. अतिशय एक मोठी सफलता या ठिकाणी मिळते. ती मात्र साई कृपा क्रिकेट संघासाठी. रुपीची खेळी समाप्त होते. धावसंख्या स्थिरावते ती फक्त 14 धावा. गौरव हा नवीन फलंदाज या ठिकाणी. दोन धावा मिळतील. 2 धावेला संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 16 धावा धावफलकावरती. आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. गौरवसाठी हा चेंडू पुढे बॅकफुटवर जात. एक सुंदर फटका. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू होणे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. संभाव्य चौकार या ठिकाणी रोखला जातोय आणि त्यामुळे धावसंख्येत कोणताही फरक पडत नाही. धावसंख्या स्थिरावती ती फक्त 16 धावा धावफलकावरती. अप्रतिम क्षेत्ररक्षण साई कृपा क्रिकेट संघाचं. अप्रतिम गोलंदाजी च्या जोरावरती मात्र फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळत आहे. जाधवणीचा पुढचा चेंडू सुंदर फटका आणि हा एक लिलिया. धावसंख्या पोहोचते ती 22 धावा. खणखणीत षटकार, बॅक टू बॉलर फटका आणि डोळ्याचं पाप लवता न लवता तो चेंडू शीमापार षटकारसाठी जातोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा सामना करेल तो फलंदाज गौरव. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकीर्ण संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 धावा धावफलकावरती. 23 लॉस ऑफ 1 विकेट्स. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 23 धावा धावफलकावरती. आणि आता मात्र शेवटचं षटक. सामना करेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो साई कृपा क्रिकेट संघाचा भरवशाचा गोलंदाज शैलेश. गौरव हा स्ट्राईकला सज्ज होतोय. एक धाव घेतोय गौरव आणि एकीर्ण संघाची धावसंख्या पोहोचवतोय तो 24 वरती. 24 लॉस ऑफ 1 विकेट्स. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामना करेल गौरव. हा चेंडू एकेरी धावेसाठी एक मोठा फटका झाला असता परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. साई कृपा क्रिकेट संघाचे तगडी जोडी या ठिकाणी मात्र फलंदाजीच्या समोर अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते.
हर्षलचा पुढचा चेंडू या वेळेला खणखणीत पंच या ठिकाणी निर्णय घेतील. पाहायचा या ठिकाणी कोणता निर्णय येतोय पंचांचा. पाच धावांचा बोनस या ठिकाणी मिळतोय. 5 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 30 वरती. 30 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. थोडीशी क्षेत्ररक्षकांची हरागिरी, अगदी चांगले क्षेत्ररक्षण, परंतु अखेरच्या क्षणामध्ये 5 धावांचा बोनस बहाल केला जातोय. पुढचा चेंडू हा मात्र सुरेख फटका. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. शैलेश या षटकातील शेवटचे 2 चेंडू, इनिंगची सांगता करणारे 2 चेंडू आणि स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो रोहित. सलामीचा फलंदाज रोहित सामना करेल. हा चेंडू षटकारासाठी होतो सीमा पार. 6 धावेनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 36 धावा धावफलकावरती. धावसंख्या आकार मिळते निश्चितपणे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 20 धावा आणि त्यानंतर आतापर्यंत 16 धावांची लयलूट. पुढचा चेंडू याही 2 धावा मिळत आहेत. 2 धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 धावा. 39 धावांचं टार्गेट साई कृपा संघासमोर राहत आहे. आता मात्र हे तगडं आव्हान निश्चितपणे. 39 धावा 24 चेंडूत करायचे आहेत. त्यामुळे एक सन्मानजनक टोटल, एक फायटिंग टोटल उभं करण्यामध्ये कणकवली संघ मात्र या ठिकाणी उभारणी करतोय. आणि त्याबरोबर साई कृपा संघासाठी 39 धावाचं एक तगडं आव्हान ठेवतोय. पाहिजे पुढे काय घडतंय आणि यापुढे कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ या ठिकाणी पुढच्या फेरीत प्रवेश करतोय सांगण्यासाठी आमचे सहकारी समालोचक मी पुन्हा एकदा पुंडलिक यांच्याकडे मी माईक सपोर्ट करतोय. थोड्या वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो. तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी संघ आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे. सावंतवाडी संघ हॅलो 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 हॅलो. नमस्कार गाववाल्यांनो, देव बरा करो. पुन्हा एकदा खेळ सुरू होता. सँडी स्पोर्ट्स कणकवली संघ 24 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडले गेलो. प्रथम फलंदाजी करताना धाव संख्या कुठली गेली 38 धावा आणि जिंकण्यासाठी 39 धावा असताना 24 चेंडू आणि 39 धावा. पाठलाग करताना 2 फेगुडाले मैदानात पावला रोवताना दिसतात. वहिला बाजूक असतलो प्रथमेश आणि हर्षल. रुपये मरेचा टाकलेला चेंडू एकेरी धावेसाठी गेलो. एकेरी धावेनं स्वतःचा खाता आणि संघाचा खाता खोलला गेला. धावफलक एकेरी धावून पुढे सरकला गेला. पहिला चेंडू पुन्हा एकदा
पहिल्या ओव्हरचं दुसरं चेंडू मागला धराक पडलं गेलो. 39 रन्सांचा डोंगर पार करताना धावपळ स्थिर राहिला. 2 धावा असतले. पुन्हा एकदा मोठा फटको मारण्याचा प्रयत्न मात्र चांगले पॅकअप होता कणकवली संघाचं. पुयांडो चेंडू गेलो. निर्धाव चेंडू गेलो. 3 चेंडूचा खेळ मागे पडलो. 2 धावा. 4 चेंडूचा खेळ मागला धराक पडलो गेलो. धावपळ स्थिर राहिला गेला. 3 धावा असतली. पुढचा चेंडू असतो रुपी मोडीचो. पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकताना 4 धावा असतले. 4 चेंडूचा खेळ मागे पडलो गेलो. 5 चेंडूचा खेळ मागे पडलो गेलो. धावफलक स्थिर राहिला गेला. 4 धावा असतले. 39 धावांचा डोंगर असा आणि 39 धावांचा डोंगर पार करूचो तर मोठ्या फटक्याची गरज. मात्र क्रिकेट खेळत असो असा वसा वसा खाना आणि मसनात जाना. मोठे प्रयत्न केलो गेलो मात्र प्रयत्न हे प्रयत्नच राहिलो. पहिला वैला कलाम लागला गेला. पहिलं वैलो हादरो बसलो गेलो. प्रथमच सरको खंदो खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसता. अखेरच्या क्षणात मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यात मात्र नांगी टाकताना दिसता. तो मात्र प्रथमेश नक्कीच भांडण लागला तत्वाक. अखेरच्या मॅचीत ढेंगा लावल्या तुवाक म्हटलं तर वावग्या ठराचा नाही. धावपळक स्थिर राहिला गेला. 4 धावा. गौरवचो पहिलं वैलो चेंडू 2 धावा सांगता केली गेली. धावपळक पुढे सरकला गेला. 6 धावा. पुन्हा एकदा 1 केली धावी. धावपळक पुढे सरकला गेला. पुन्हा एकदा मोठा फटको. 1 केली धावी. धावपळक पुढे सरकला गेला. 8 धावा असतले. पुढचा चेंडू असतो गौरव येतो. पुन्हा एकदा नो बॉलचं निर्वाळो म्हणजे बाबा गेलो पंढरपुरात गेलो तरी वडे आणि नाही गेलो तरी वडे. धावपळक स्थिर राहिला. 10 धावा. बॅट चेंडू गेलो. धावपळक स्थिर राहिला गेला. 10 धावा. पुन्हा एकदा मोठा फटको मात्र पुयांडो चेंडू गेलो. 5 चेंडूचा खेळ मागल्या धराक पडलो गेलो. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू टाकलो गेलो आणि धावपळक पुढे सरकला गेला. 12 धावा. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालो. 6 चेंडूचा खेळ संपलो म्हणजे 2 ओव्हरचा खेळ संपलो आणि 39 रन्सांचा डोंगर पार करताना मात्र धावपळक पुढे सरकला गेला. 12 धावा. आता 12 चेंडूचा खेळ असतो आणि 27 धावाची गरज असतली. आज चांगलो फळकूट टाळपताना दिसला. प्रथमेश जसो खेळा होतो तसोच हर्षद पण खेळताना दिसलो. म्हणून एक मालवणी तुमका म्हण सांगतले बायको गेली मायराक आणि शेजारीन बसली अयराक. अशा पद्धतीत दोघही जण मात्र फळकूट टाळपवताना दिसतात. मोठा फटको. एकेरी धावेसाठी धावपलक पुढे सरकला गेला. 13 धावा असतली. तिसऱ्या ओव्हरचं पहिलं वैलो चेंडू मात्र मागला धाक पडलो गेलो. आता मात्र डॉट चेंडू गेलो. निर्धाव चेंडू गेलो. 2 चेंडूचा खेळ मागल्या धाक पडलो गेलो असा तिसऱ्या ओव्हरचं तिसरं चेंडू. एकेरी धावेसाठी एकेरी धावे धावपलक पुढे सरकतला. 14 धावा. 39 रन्सांचं डोंगर पार करताना आता मात्र 25 धावांची गरज असतली. 9 चेंडू आणि 25 धावा. नक्कीच चांगलं फिल्डिंग करताना दिसता. 4 चेंडूचा खेळ मागल्या धराक पडला असा धावपलक स्थिर राहिला गेला. 14 धावा असतले. 25 धावांची गरज असतली. आता मात्र ओरमचा फटको मारलो गेलो आणि मात्र विकेट गेलो. दुसरा कलाम लागला गेला. दुसरा हादरो बसलो गेलो. 5 चेंडूचा खेळ मागल्या धराक पडलो गेलो असा 39 रन्सांचा डोंगर पार करताना धावपलक स्थिर राहिला. 14 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू कोयांडो चेंडू गेलो. 18 चेंडूचा खेळ मागला धराक पडलो गेलो. धावपलक स्थिर राहिला गेला. 39 रन्सांचा डोंगर पार करताना आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतले आणि जिंकण्यासाठी 25 धावा. 6 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा मोठा फटको मात्र निर्धाव चेंडू गेलो. 5 चेंडू 25 धावा. मात्र व्हाईट टाकता एकेरी धावे धावपलक पुढे सरकला. 5 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा 4 चेंडू 23 धावांची गरज. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज असतली. पुन्हा एकदा चांगलो चेंडू
आता मात्र 3 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा पुढचा कलाम लागला गेला. धावपळ स्थिर राहला गेला. पण 16 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 23 धावांची गरज असतली. 1 चेंडू 23 धावा.